टक्के जर तपास यंत्रणांना आपण नीट तपास करू दिला नाही आणि सगळ्या गोष्टी या तपास यंत्रणा रोज बाहेर सांगू शकत नाही। तपासामध्ये अनेक गोष्टी गोपनीय ठेवूनच त्याचा तपास केला जातो। त्यामुळे मला असं वाटतं की आता कुठल्याही प्रकारे तपास यंत्रणांवर दबाव न आणता त्यांना काम करू दिलं पाहिजे। मी एवढं निश्चितपणे आश्वस्त करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही दोषी व्यक्तीला सोडलं जाणार नाही। CID, SIT हे सगळ्या ज्या यंत्रणा ज्यांच्यावर ही चौकशीची जबाबदारी दिलेली आहे ते चौकशी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी करावी, कुणाच्याही दबावाला बळी पडू नये अशा स्पष्ट सूचना त्यांना आहेत। आता वेगवेगळे लोक वेगवेगळी माहिती देतात, ती माहिती दिल्यानंतर SITने आणि CIDनं किंवा जे न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी होणार आहे त्यांनी पण त्या सगळ्या गोष्टीची दखल घेऊन चौकशी ते करतील।